नमस्कार. धनश्रीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला पटकन होणारी आणि एकदम चमचमीत लागणारी चिंचेची चटणी दाखवणार आहे. ती तुम्ही पराठा, पोळी, भाकरी, कचोरी, समोसा, पॅटीस या सगळ्यांबरोबर खाऊ शकता व अतिशय लवकर होणारी ही चटणी आहे. चला तर बघूयात ह्याला साहित्य काय काय लागतं आहे ते. एक मध्यम आकाराचा आपण कांदा घेतलेला आहे. एक 4 ते 5 मिरच्या आपण इथे चिरून घेतलेल्या आहेत. चवीसाठी गूळ घेतलेला आहे. एक मध्यम आकाराचा बटाटा आपण इथे उकडून घेतलेला आहे. कोथिंबीर घेतलेली आहे. चिंचेचा कोळ घेतलेला आहे. साधारण मी इथे अर्धी मूठ चिंच मी अर्धा तास पाण्यात भिजत घातलेली. त्या चिंचेचा कोळ मी इथे वापरलेला आहे. चाट मसाला आहे, तिखट आहे, मीठ आहे. इथे तुम्ही पाहू शकता मी काटदऱ्यांची धने जिरे पूड घेतलेली आहे. ती आपल्याला ऑप्शनल आहे, पण तुम्ही चवीनुसार ह्याच्यामध्ये घालू शकता. त्याचबरोबर आपण इथे काटदऱ्यांचं ब्लॅक सॉल्ट घेतलेला आहे. आपण मीठ जरी वापरत असलो तरी आपल्याला चवीसाठी इथे ब्लॅक सॉल्ट वापरायचा आहे. चला तर आपण आता कृतीकडे वळूयात. आपण इथे एक बाउल घेतलेला आहे. याच्यामध्ये मी जे आत्ता चिंचेचा कोळ केलेला आहे तो आपण हा पूर्णपणे घालणार आहोत. तुम्ही बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी. त्याचबरोबर आपण इथे जो कांदा चिरलेला आहे तो इथे कांदा घालणार आहोत. मिरचीचा वापर करणार आहोत. मिरची ही तुमच्या चवीनुसार, तुम्हाला तिखट कितपत आवडतं आहे ह्याच्यानुसार तुम्ही वापर करायचा आहे. आता ह्या चटणीला कन्सिस्टन्सी येण्यासाठी आपण बटाट्याचा वापर करणार आहोत. मीठ घालायचे आहे. थोडे तिखट घालायचे कारण आपण इथे मिरचीचा वापर केलेला आहे. चाट मसाला हा आपण सगळा वापरणार आहोत. गूळ इथे घेतलेला आहे, तो गूळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत. ब्लॅक सॉल्ट वापरणार आहोत. ह्याची अशी बॉटल येते, तर तुम्ही असं स्प्रिंग करू शकता. त्यानंतर आपण इथे बटाटा वापरणार आहोत. बटाट्याने एक छान प्रकारची कन्सिस्टन्सी याला येणार आहे. लास्टला आपण कोथिंबीर घालणार आहोत. या चटणीची खासियत अशी आहे पूर्णपणे हे हलवून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत. तुम्हाला ही कशाबरोबर खायची आहे त्यानुसार तुम्ही ह्याची कन्सिस्टन्सी अजून थिक किंवा अजून तुम्ही पातळ ठेवू शकता, कारण हे प्रत्येकाच्यावर अवलंबून आहे तुम्हाला कशाबरोबर ही चटणी खायची आहे. मी तर ही चटणी आता भाकरीबरोबर खाणार आहे, त्यामुळे मी ह्या चटणीची कन्सिस्टन्सी इतपत घट्ट ठेवलेली आहे.
चला तर मग तुम्ही पण ही चटणी करून बघा व मला कमेंटमध्ये कळवा की चटणी कशी लागते. धन्यवाद.